तर माझा नवरा बोलला, "तू माहेराला निघून जा." ते असं का बोलला, ते तुम्हाला पुढे सांगतेच. आणि इकडे मी डेझीला बोलत होते, "चल बाई आता आपल्या दोघींनाच जायचं आहे." आणि माझा एक शूट होता, मला तो कंप्लीट करायचा होता आणि त्यामध्ये मला खूप जास्त वेळ गेला आणि मग त्यांना खूप राग आला माझा. मग ते बोलले, "मी काय येणार नाही तुझ्यासोबत, तुला जायचं तर तू निघून जा, एकटीलाच जा." बोलला. मग मी बोललो, "सॉरी, मी आता नाही असं करणार." मग त्यांना मी मनवलं आणि ते पण बोलले, "चल ठीक आहे, जाऊया." मग त्यांनी डेझीला घेतलं आणि आम्ही निघालो जाण्यासाठी. तिला बास्केटमध्ये टाकलं, पण ती काय बसतच नव्हती. मग आम्ही असंच धरलं होतं माझ्या हसबंडने तिला बघा. आणि सगळे बोलतात, "ती मांजर आहे, तिला घरामध्येच कोंडून ठेवायचं, तिला बाहेर नाही काढायचं." पण आम्ही असं नाही, आम्ही जिकडे पण जातो तिला सोबतच घेऊन जातो आणि ते पण आमच्या एक फॅमिलीचा मेंबर आहे. आणि बघा बसमध्ये बसलो तर ती डायरेक्टच झोपूनच गेली होती आणि थोड्या वेळाने उठली आणि बघत होती इकडे-तिकडे. मला हे लोकं कुठं घेऊन चाललेत काय माहिती आणि तिला पण नवीन होतं हे सगळं. ती पण फर्स्ट टाईमच बसली असेल असं गाडीमध्ये आणि असा प्रवास केला असेल तिने. आणि त्यानंतर बघा उठली तर इकडे-तिकडे बघत होती आणि थोड्याच वेळात आम्ही तिकडे पोहोचलो. मग चहा घेतला आणि माझ्या मम्मी-पप्पाला तर ती कॅट खूप जास्त आवडली आमची डेझी. आणि माझ्या मम्मी-पप्पांनी बघा तिला टॉम अँड जेरी लावून दिली होती आणि दोघं पण बघत होते तिच्याकडून. ती पण मस्तपैकी टॉम अँड जेरी बघत होती. आणि आपल्याला तिकडं गेल्यावर काहीच काम नसतं. आपल्याला फक्त झोपायचं काम असतं. जेवण वगैरे सगळं माझी मम्मीनेच बनवलं होतं आणि हर टाईम गेलं ना तीच बनवत असते म्हणून मला काही टेन्शन नसतं. आणि मला खूप भारी वाटतं. पण ही मज्जा मला फक्त एकाच दिवसापुरती असते. कारण की मला तिकडे जायला जास्त टाईमच भेटत नाही आणि म्हणून वाईट पण वाटतं थोडं. पण जाऊ दे आता काय करणार आणि इथं डेझीन मी थोडीशी मस्ती करत होतो आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.